श्री स्वामी समर्थ. कथासरिता या तुम्हा सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते. बरेच दिवसांपासून आपण ज्या दिवसाची वाट पाहत होतो ती महाशिवरात्र आता अगदी जवळ आलेली आहे. 15 डिसेंबरला आपण ही महाशिवरात्र साजरी करणार आहोत. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण कशा पद्धतीनं शिवलिंगाची पूजा करावी, त्यासाठी कोणतं शिवलिंग निवडावं, महाशिवरात्रीची पूजा कशा पद्धतीनं आणि कोणत्या नियमांनी अटींनी होत असते, या दिवशी काय करायचं, काय टाळायचं, अशा सगळ्या गोष्टींची माहिती आपल्या चॅनेलवरती अपलोड झालेली आहे. या पलीकडं महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही कोणते 5 महाउपाय करू शकता, जे तुम्हाला शिवभक्त म्हणून आणि शिवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतील, याची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. यासोबतच तुम्ही महाशिवरात्रीला आवर्जून जे शिवलिंगाची पूजा करणार आहात ती शिवलिंगाची पूजा शिवपुराणामध्येच दिलेल्या नियमांनुसार करणं गरजेचं असतं, जेणेकरून आपल्याला भोलेनाथ आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्याला शिवांचा आशीर्वाद मिळेल. त्यामुळं शिवपुराणामधील हे कोणते नियम आहेत जे आपल्याला महाशिवरात्रीसाठी उपयोगी पडतील आणि कोणते महाउपाय असणार आहेत ते देखील तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे माहिती मिळेल. आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सगळ्यात अगोदर सबस्क्राईब देखील करून घ्या. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. माघ महिन्यामधील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी 5 निश्चित उपाय आपल्याला करायचे आहेत. यामधील पहिला उपाय आहे तो म्हणजे फळे आणि पानांचा उपाय. महाशिवरात्रीला शिवलिंगावरती बिल्वपत्र, शमीची पानं आणि धतुऱ्याची पानं अर्पण केली जातात. या दिवशी 21 बिल्वाच्या पानांवरती चंदनाने ओम नमः शिवाय लिहून शिवलिंगाला अर्पण करायचं असतं. याने आपल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. शमीच्या झाडाची पानं आणि चमेलीच्या फुलांनी भगवान शंकराची जर तुम्ही पूजा केली तर भगवान लवकर प्रसन्न होत असतात आणि आपल्यावरती धनाचा वर्षाव होतो. महाशिवरात्रीला संध्याकाळी शिवमंदिरामध्ये आपल्याला जर दिवा लावायचा असेल तर त्यामुळं धनाशी संबंधित सगळ्या समस्या दूर होत असतात आणि धनसमृद्धी होत असते. त्यामुळं तुम्ही महाशिवरात्रीला बाकी कोणतीही गोष्ट नाही जमली तरी दिवा लावण्याची ही एक अतिशय साधी गोष्ट तरी अवश्य करू शकता. यानंतर आपल्याला शिवरात्रीच्या दिवशी गरीब आणि असहाय्य लोकांना अन्नदान करायचं असतं. यामुळं आपल्या घरामध्ये कधीही अन्न आणि पाण्याची आणि पैशाची कमतरता भासत नाही आणि आपल्या घरामधील जे काही अकाली निधन किंवा मृत्यू पावलेल्या ज्या व्यक्ती असतील किंवा जे काही पितर असतील त्यांच्या आत्म्याला नक्कीच शांती मिळत असते. महाशिवरात्रीला आपल्याला त्या दिवशी पिठापासून 11 शिवलिंग बनवून त्यावरती 11 वेळा जलाभिषेक करायचा आहे. या उपायाने जर तुम्हाला अपत्यप्राप्ती होत नसेल तर त्यासाठीचे दरवाजे खुले होतात आणि अपत्यप्राप्ती होण्यास मदत होते. यासोबतच शिवरात्रीला तुम्ही बैलाला हिरवा चारा खायला द्या. यामुळे जीवनामध्ये सुखसमृद्धी येईल आणि तुमच्या समस्या नाहीशा होतील. तर हे 5 महाउपाय तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून करा, जेणेकरून तुम्हाला ही महाशिवरात्र तुमचे जे काही कार्यसिद्धी आहे त्यासाठी नक्कीच फलदायी ठरेल. आता यानंतर आपण शिवलिंगावरती जी काही पूजा किंवा अभिषेक करणार आहोत तो कशा पद्धतीनं करायचा आणि त्यासाठी काय नियम आहेत त्याची माहिती घेऊया. हिंदू धर्मामध्ये प्रत्येकजण आपापल्या श्रद्धेनुसार देवी देवतांच्या मूर्तींची पूजा करत असतो. वेदव्यास लिखित शिवपुराणाच्या 16व्या अध्यायात मूर्तीपूजा आणि शिवलिंग पूजेशी संबंधित अनेक माहिती दिलेली आहे. याशिवाय शिवलिंग बनवून त्याची पूजा करण्याचे देखील फायदे सांगितले आहेत. शिवपुराणानुसार जर तुम्ही शिवलिंग किंवा कोणत्याही देवी देवतांच्या मातीच्या मूर्तींची जर पूजा केली तर तुमची उपासनाही जास्त फलदायी होते. यासोबतच तुमच्या मनोकामनाही पूर्ण होत असतात. शिवपुराणानुसार मूर्ती बनवण्यासाठी नदी, तलाव, विहीर किंवा पाण्याखालील माती घेऊन त्यात सुगंधी द्रव टाकायचं असतं आणि त्याला शुद्ध करायचं असतं. त्यानंतर मातीमध्ये दूध मिसळून हातानं शिवलिंग किंवा कोणत्याही देवतेची मूर्ती बनवा. देवी देवतांच्या मूर्ती ह्या पद्मासनामध्ये ठेवून त्यांची पूजा करा. शिवपुराणामध्ये प्रथम गणेशाची, नंतर भगवान शिव, माता पार्वती, भगवान सूर्य, भगवान विष्णू आणि शिवलिंगाची पूजा करण्याचा उल्लेख केलेला आहे. मनोकामना पूर्ण होण्यासाठी 16 उपायांनी केलेली उपासना ही फलदायी ठरते. देवांनी स्थापन केलेल्या शिवलिंगाला प्रसाद द्यावा आणि जर शिवलिंग स्वयंभू असेल म्हणजे स्वतः प्रकटलेले असेल तर विधीपूर्वक अभिषेक करा. अशा प्रकारे पूजा केल्यानं इच्छित फलप्राप्ती होते. आता शिवलिंग पूजेचे काही नियम आपण पाहूया.
शिवलिंगाजवळ बसून हळूहळू जल अर्पण करणे हे शुभ मानले जाते. भगवान शिवाला कधीही तीक्ष्ण जल अर्पण करू नका. हिंदू मान्यतेनुसार शिवलिंगाच्या पाण्याच्या टाकीमध्ये कधीही पूजा साहित्य ठेवू नये आणि परिक्रमा करताना पाण्याच्या टाकीला स्पर्श करू नका. हिंदू मान्यतेनुसार शिवलिंगाला नेहमी अर्धप्रदक्षिणा घालायची असते. उत्तर दिशेला तोंड करून शिवलिंगाची पूजा करणं हे खूप शुभ मानलं जातं. शिवलिंगावरती जल अर्पण करत असताना ओम पार्वतीपतये नमः, ओम पशुपतये नमः, ओम नमः शिवाय, शुभम शुभम कुरु कुरु शिवाय नमः, ओम यांचा जप करायचा आहे. धातूपासून बनवलेल्या शिवलिंगाचा प्रसाद तुम्ही खाऊ शकता. जसं चांदी, तांबे, पितळ या धातूंपासून बनवलेल्या शिवलिंगाच्या पूजेमध्ये दिला जाणारा प्रसाद हा शिवाचा अंश मानला जातो. पण इतर वस्तूंनी बनवलेल्या शिवलिंगाचा प्रसाद हा खायचा नाही. भगवान शिव हे मोक्षदाता मानले जातात. योनी आणि लिंग दोन्ही शिवामध्ये समाविष्ट आहेत. म्हणून भगवान शिव हे जगाचे निर्माते आहेत. यामुळेच माणसाला जन्मापासून निवृत्तीपर्यंत वेगवेगळ्या उपासनांचे नियम पाळावे लागतात. तसे संपूर्ण विश्व एका बिंदू ध्वनीच्या स्वरूपामध्ये आहे. बिंदू शक्ती आणि नाद हे स्वतः शिव आहेत. म्हणून संपूर्ण जग हे शिव आणि शक्तीचं स्वरूप मानले जातात आणि जगाचे कारण देखील आहेत. बिंदू म्हणजे देव आणि नाद म्हणजे भगवान शिव. त्यांच्या एकत्रित रूपाला शिवलिंग असं म्हटलं जातं. देवी उमा ही जगाची माता आहे आणि भगवान शिव हे जगाचे पिता आहेत. त्यांची सेवा करणाऱ्यांवरती त्यांचा आशीर्वाद हा नेहमीच कायम राहत असतो. जीवन मरणाच्या बंधनांमधून मुक्त होण्यासाठी शिवलिंगाची भक्तिभावानं पूजा करा. गाईचे दूध, दही आणि तूप, मध, साखर मिसळून पंचामृत बनवा आणि हे पंचामृत शिवाला अर्पण करा. दूध आणि धान्य एकत्र करून प्रसाद तयार करा आणि प्रणव मंत्र म्हणजेच ओम याचा उच्चार करत तुम्ही भगवान शिवांना हे पंचामृत अर्पण करा. शिवाच्या विश्रांतीच्या काळामध्ये शिवतत्वाचं कार्य थांबतं. म्हणजेच त्या काळामध्ये शिवध्यान अवस्थेमधून समाधी अवस्थेत जातो. शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ. त्या काळामध्ये विश्वातील तमोगुण हे शिवतत्व स्वीकारत नाहीत. त्यामुळं विश्वामध्ये तमोगुणांचं प्रमाण आणि वाईट शक्तींचा दाब हा प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करण्यासाठी हे महाशिवरात्रीचं व्रत केलं जातं. उपवास, पूजा व जागरण या 3 अंगांनी आपल्याला हे व्रत आचरण करायचं असतं. शिवरात्रीच्या दिवशी एक भुक्त राहायचं आहे आणि शिवरात्रीला रात्रीच्या 4 प्रहरी 4 पूजा करायच्या असतात असं विधान आहे. त्यांना आपण यामपूजा असं म्हणतो. प्रत्येक यामपूजेमध्ये देवाला अभ्यंग स्नान घालून अनुलेपन करायचं असतं. शिवतत्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुलं व रुद्राक्षांच्या माळा, शाळुंका व शिवपिंडीवरती या सगळ्या गोष्टी वाहायच्या आहेत. धोत्रा व आंबा यांची पत्रेही या पूजेमध्ये वाहतात. तांदळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी तुम्ही शिवाला आरती करायची आहे किंवा औक्षण करायचं आहे. यासोबतच आपल्याला पूजेच्या शेवटी 108 दिवे लावून दान करायचे आहे. प्रत्येक पूजेचे मंत्र हे वेगवेगळे असतात. त्यांनी अर्घ्य द्या आणि शिवस्मरणामध्ये जागरण करा. पहाटे स्नान करून पुन्हा एकदा पूजा करा आणि पारणाला ब्राह्मण भोजन घाला. ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन कातसमाप्ती करा. अशा पद्धतीनं आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती अभिषेक करून पुढील विधी करायचे आहेत. आपण दिलेली माहिती ही तुम्हाला आवडली का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आणखीन वेगळी काही माहिती हवी असेल तर ती देखील तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. आपला हा व्हिडिओ सर्व शिवभक्तांजवळ जरूर पोहोचवा. महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप शुभेच्छा.